सर्वांना हरिओम. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. तेथे तुझे दत्त गुरु पाय दोनी. प्रयाग क्षेत्रात तीर्थराज प्रयाग असा त्याचा उल्लेख केला जातो. कारण ते क्षेत्र म्हणजे सर्व तीर्थांचा राजा आहे. तेथे 3 अत्यंत पवित्र नद्यांचे मिलन झाले आहे. म्हणून त्या स्थानाला त्रिवेणी संगम असे म्हणतात. काशी क्षेत्रातून आलेली गंगा माता, वृंदावनातून आलेली यमुना मैया आणि गुप्तहून वाहणारी माता सरस्वती या 3ही पवित्र नद्यांचा प्रयागला संगम झाले आहे. या प्रयाग क्षेत्राचे वर्णन विश्वमाऊली संत ज्ञानेश्वरून करताना म्हणतात, ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा आणि यमुना या 2 नद्यांचे ओघ प्रकट दिसतात, त्याप्रमाणे हा प्रयाग क्षेत्रामध्ये गंगा आणि यमुना आपल्याला प्रकट वाहताना दिसतात. गंगेचा प्रवाह अत्यंत शुभ्र आहे आणि यमुनेचा प्रवाह त्या मानाने अत्यंत काळसर आहे. आणि माता सरस्वती या 2 नद्यांच्या मधून गुप्त रूपाने वाहत आहे. या त्रिवेणी संगमामध्ये आस्तिक्य बुद्धीने स्नान करून आपले जीवन सार्थकी लावावे, अशा प्रकारचा हा जो संगम आहे त्रिवेणी संगम, तशा प्रकारचा 3 देवांच्या मिलनाचा संगम त्रिवेणी संगम आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमेला झालेला दिसून येतो. अर्थात तो दिवस म्हणजेच श्री दत्त जयंती. 3 देवांच्या बरोबर 3 गुणांचाही संगम या त्रिमूर्तीमध्ये सामावलेला आहे. भगवान ब्रह्मा रजोगुणाचे प्रतीक आहेत, भगवान विष्णू सत्वगुणाचे प्रतीक आहेत आणि भगवान शिवशंकर तमोगुणाचे प्रतीक आहेत. उपनिषदात म्हटले आहे, मातृवान पितृवान आणि आचार्यवान पुरुषो वेद. मातृवान पितृवान आचार्यवान पुरुषो वेद म्हणजे ज्याला योग्य आईवडील आणि गुरु मिळतात त्यालाच श्रेष्ठ ज्ञान प्राप्त होते. आणि हे सद्भाग्य फारच कमी लोकांच्या नशिबी असते. अशांपैकी एक म्हणजे भगवान दत्तात्रेय. अत्रि ऋषी आणि महासती अनसूया यांचे ते सुपुत्र. अत्रि म्हणजे त्रिगुणातीत, त्रिसंख्या आहे आणि त्रिचा अर्थ 3 गुणांशी संबंधित आहे. या 3 गुणांच्या पलीकडे गेलेला जो आहे त्याला म्हणतात अत्रि. त्रिगुणातीत असलेला अत्रि आणि त्यांची पत्नी पतिव्रता पत्नी अनसूया शब्द आपण चुकीचा वापरतो. अनुसया नाही, अनुसया शब्द चुकीचा आहे. तो शब्द आहे अनसूया, म्हणजे असूया रहित. असूया म्हणजे मत्सर.
असा अनसूयाचा अर्थ आहे. आत्ता सांगितलं तसं सत्व, रज आणि तम या 3 गुणांमध्ये रममाण न होता तिन्ही गुणांना जो आपल्या इच्छेने खेळवू शकतो तो अत्री, आणि असूयेला म्हणजे मत्सराला जिने स्वतःच्या जीवनामध्ये प्रवेशच दिला नाही अशा प्रकारचा जिवंत मोकळेपणा म्हणजे अनसूया. आणि अशा आईवडिलांच्या कुशीतच दत्तासारखा तेजस्वी पुत्र अवतरला मार्गशीर्ष पौर्णिमेला. याबाबतची पुराणातली कथा आपल्या सर्वांना माहीत आहे, तरी आपण थोडक्यात ऐकूया. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 देव महासती अनसूयेच्या सतीत्वाची, पतिव्रतेची कसोटी पाहायला अत्री ऋषींच्या आश्रमात आले. त्यांनी अनसूयेला विवस्त्र होऊन भिक्षा वाढायला सांगितले. अनसूया माता पतिव्रता, आणि एका पतिव्रता स्त्रीला हे फार कठीण होतं. त्यांची मागणी होती, त्यांची अट होती, ती कठीण होती. अट कोणती होती? विवस्त्र होऊन भिक्षा वाढायची. आणि त्यामुळे मातेपुढे प्रश्न निर्माण झाला की भिक्षा दिली नाही तर अतिथी सत्कारात उणेपणा राहील, आणि म्हणून महासती अनसूयेने स्वतःचे तप आणि सतीत्वाचा प्रभाव यांच्या बळावर 3ही देवांना लहान बालके बनवली आणि त्या अडचणीतून मार्ग काढला. हे पाहिल्यानंतर देवादिदेव त्रिदेव लज्जित झाले. देवपत्नी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3घांच्या पत्नी आल्या आणि त्यांच्या विनंतीवरून अनसूयेने त्यांचे पती त्यांना मूळ स्वरूपात परत केले. आणि जाता जाता देवांनी आशीर्वाद दिला मातेला की तू आम्हाला बालस्वरूप दिलेस, तू आमची माता बनलीस, तू आमची आई बनलीस. आता आम्ही तिघेही संयुक्तरित्या तुझ्या कुशीमध्ये जन्म घेऊ, तुझ्या कुशीत अवताराला येऊ. देवांच्या या आशीर्वादाने त्यांच्या संयुक्त अंशरूपात जन्मलेले बालक म्हणजेच भगवान दत्त. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यासारख्या 3 प्रभावी शक्ती अत्री अनसूयेच्या आश्रमात चालत असलेली अविरत कर्मयोगाची धारा पाहण्यासाठी आल्या होत्या. हे 3ही देव अत्री ऋषी आश्रमात का आले होते की त्या ठिकाणी चालत असलेली अविरत कर्मयोगाची धारा पाहण्यासाठी आले होते. अनसूयेने त्यांना अतिशय मोकळ्या मनाने आश्रमाची कार्यपरंपरा दाखवली. ते सर्व पाहून आश्चर्यचकित आणि प्रभावित झालेल्या देवांनी तेथेच राहायचे निश्चित केले. आणि हेच कार्य अत्यंत महान आहे. त्यांच्या या भावनांचे जिवंत स्वरूप म्हणजे दत्त भगवान. ईशकृपेने प्राप्त झालेल्या या बालकाला अत्री ऋषीने प्रभू कार्यार्थ अर्पण केले. सांस्कृतिक कार्याला दिलेले म्हणून त्यांचे नाव दत्त पडले. दत्त शब्दाचा शब्दशः अर्थ आहे दिलेले. देवदत्त शब्द ऐकला असेल, याचा अर्थ देवाने दिलेले. अत्री ऋषींनी सांस्कृतिक कार्याला दिलेले म्हणून त्या बालकाचे नाव दत्त पडले. अत्रींचा पुत्र म्हणून तो आत्रेय, अत्रींचा पुत्र म्हणून तो आत्रेय. आणि दत्त आणि आत्रेय
हे दोन्ही शब्द जोडले म्हणून दत्तात्रेय असा शब्द आला आहे. दत्तात्रय नाही, दत्तात्रेय असा शब्द आहे. दत्ताचे स्वरूप संस्कृतीच्या महान कार्याचे प्रतीक आहे. भगवान दत्तात्रेयांनी अवतार का घेतला? त्यांनी अवतार घेऊन संस्कृतीचे महान कार्य केले. कोणत्याही महान कार्याला साकार करण्याची तळमळीची इच्छा बाळगणाऱ्या कर्मवीराजवळ ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची सर्जक, पोषक तशीच संवारक प्रतिभाशक्ती असणे आवश्यक आहे. नित्य नूतन शक्ती, संपत्ती किंवा सद्विचार यांचा अविरत प्रवाह असलेल्या कार्यात जर आपण व्हायला गेला नाही, आपल्या स्वीकृत कार्यामध्ये नित्य नूतन शक्ती, संपत्ती आणि सद्विचार यांचा अविरत प्रवाह कार्यात वाहत राहिला नाही, तर कार्याचे उत्कृष्ट सर्जन म्हणजे कार्याची उत्कृष्ट निर्मिती झाली असे मानले जात नाही. नवे नवे विचार आणि प्रेरणा देण्याची तसेच नवे नवे प्रयोग करण्याची आगळी सर्जक प्रतिभा मनुष्याजवळ असली पाहिजे. त्याचप्रमाणे कार्याचे नित्य पोषण होत राहावे यासाठी कार्यरत झालेल्या लोकांवर प्रेमाची पकड बसवणाऱ्या विष्णूचा प्रेमप्रवाहसुद्धा त्या मनुष्याजवळ वाहत असला पाहिजे. विसर्जन आणि सर्जन मिळूनच श्रेष्ठ नवसर्जन होते, म्हणजे नवनिर्मिती होते. आणि या दृष्टीने पाहिले तर भगवान शंकराची संवार शक्ती देखील त्याने आत्मसात केली पाहिजे. सद्विचारांचे सर्जन, सत्प्रवृत्तीचे पोषण आणि दुर्गुण, दुर्वृत्ती, दुर्विचार यांचा संवार करण्याची त्रिमुखी प्रतिभाशक्ती ज्याच्याकडे असते तोच महान कार्याचा प्रवर्तक बनू शकतो. आपण भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीतून या गोष्टी शिकायच्या आहेत. दत्तात्रेय आपण पाहिलं ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचा संयुक्त अवतार आहे. त्यांच्या हातामध्ये कमंडलू, माळा, शंख, चक्र, त्रिशूळ आणि डमरू या गोष्टी आहेत. ही सहा प्रतीके आहेत आणि ही प्रतीकेसुद्धा विशिष्ट अर्थाची सूचक आहेत. कमंडलू आणि माळा ब्रह्माची आहे. आपण जर ब्रह्माची मूर्ती पाहिली तर भगवान ब्रह्माच्या हातामध्ये आपल्याला कमंडलू आणि माळ दिसते. शंख आणि चक्र हे भगवान विष्णूचे आहेत, तर त्रिशूळ आणि डमरू हे भगवान शंकराचे आहेत. आता यातून काय सूचित केलेलं आहे, कोणता अर्थ आपल्याला सूचित केलेला आहे ते आपण पाहूया. ब्रह्मा हा सर्जनशील देव आहे. आपण म्हणतो या सृष्टीचा निर्माता आहे आणि त्याच्या हातामध्ये कमंडलू आणि माळ आहे. कमंडलूमध्ये पाणी असते. पाणी म्हणजेच जीवन, पाणी म्हणजेच आयुष्य. आणि अशा दृष्टीने आपण पाहिलं तर आपले प्रत्येक सर्जन म्हणजे आपली प्रत्येक निर्मिती ही प्राणवान झाली पाहिजे. आपली प्रत्येक कृतीमध्ये प्राण असला पाहिजे. मग ते मानव सर्जन असो, शिल्पसर्जन असो, चित्रकला असो, नृत्यकला असो, संगीत गायन असो, साहित्यकृती असो किंवा कोणतीही असो, त्या प्रत्येक कृतीमध्ये
सर्जनशक्ती पाहिजे. भगवान ब्रह्माच्या या प्रतीकातून आपण या गोष्टी शिकायच्या. कोणतीही निर्मिती प्राणवान केव्हा होती, म्हणजे सजीव केव्हा होते, त्यामध्ये जिवंतपणा केव्हा येतो, जेव्हा तिच्या पाठीमागे भक्ती असते तेव्हा. माळ हे भक्तीचे प्रतीक आहे. कोणतीही कला भगवंताच्या चरणावर अर्पण झाली की तिचा रंगच बदलून जातो. तिची प्रतिमा 16 कलांनी फुलून उठते. कदाचित हीच गोष्ट लक्षात ठेवून भारतातील सर्वच कला मंदिरामध्ये, म्हणजे या 16 कला मंदिरामध्ये, म्हणजे भगवंताच्या चरणकमलाजवळ विकास पावलेले आहेत. जर आपल्याला भारतातील उत्कृष्ट शिल्पकला, चित्रकला, नृत्यकला किंवा संगीत प्रवीणता पाहायची असेल तर भारतातील मंदिराचेच आपल्याला दर्शन घ्यायला लागेल. भगवान विष्णू ही पोषण करणारी पालक देवता आहे. तिच्या हातामध्ये शंख आणि चक्र आहेत. आता हे शंख आणि चक्र कशाचे प्रतीक आहेत, तर शंख जो आहे तो ध्वनी प्रेरक आहे आणि चक्र गतिसूचक आहे. कार्याचे पालन करू इच्छिणाऱ्या मनुष्याने, सर्वच कार्यक्षेत्रात चक्राप्रमाणे फिरत राहिले पाहिजे. तो मनुष्य या चक्राप्रमाणे फिरता राहिला पाहिजे. तसेच शंखाप्रमाणे तेजस्वी विचारांचा उद्घोष करून त्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे, असं या शंख आणि चक्रातून आपल्याला सुचवलं गेलं आहे. भगवान शंकर हा संहारक देव आहे. सृष्टीचा संहार करण्याची शक्ती भगवान शिवशंकरामध्ये आहे. त्याच्या हातामध्ये त्रिशूळ आणि डमरू आहे. त्रिशूळ हे संहाराचे, विनाशाचे प्रतीक आहे आणि डमरू हे संगीताचे प्रतीक आहे. संहार आणि संगीत स्वतःबरोबर बाळगणारा हा देवादिदेव महादेव मानला जातो. संहार किंवा मृत्यू ही काही भयंकर घटना नाही, दुःखदायक घटना नाही. हे समजण्यासाठी, हे समजवण्यासाठी भगवान शंकर स्मशानामध्ये राहतात. आणि मृत्यू म्हणजे जीवाचे शिवाला भेटायला जाणे. मृत्यू म्हणजे काय आहे, जीवाचे शिवाला भेटायला जाणे असे आपल्याला सुचवतात. भगवान शंकराच्या हातामध्ये डमरू आहे आणि तो डमरू हातात घेऊन संगीतासह भगवान शंकर सर्वांचे स्वागत करण्याआधी स्मशानात उभे आहेत. विसर्जन ही एक महान संस्था आहे. तिचे कार्य देखील अतिशय महान आहे. जुन्या गोष्टी जाणे आणि नवीन गोष्टी निर्माण होणे, जुन्या गोष्टी जाणे आणि नवीन गोष्टी निर्माण होणे हीच संसारात असलेली प्रवाह नित्यता आहे. अशा प्रकारची आगळी प्रतिभा असलेल्या दत्त महाराजांनी स्वतःच्या जीवनामध्ये अनेकांना गुरु समजून, अनेकांना गुरु मानून त्यांचे गुण आत्मसात केले आहे. ही त्यांची अतुलनीय नम्रता आहे. ज्यांना आपण दत्तगुरू म्हणतो, जे आपल्या सर्वांचे गुरु आहेत, त्या भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनामध्ये 24 जणांना गुरु मानले होते आणि त्यांच्याकडून त्यांनी जे गुण घेतले ते कोणकोणते गुण आहेत ते पण शिकण्यासारखे आहेत.
या 24 गुरूंमध्ये आपण बघूया कोणकोणते आहेत आणि कोणाकडून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे. सर्वात प्रथम भगवान दत्तात्रेयांचे गुरु आहेत ही पृथ्वी माता. पृथ्वीकडून आपण सगळ्यांबद्दल सद्भावना आणि सहनशक्ती शिकायची. जे पंचमहाभूत आहेत या पंचमहाभूतांना सर्वात प्रथम दत्तात्रेय महाराजांनी आपले गुरु मानले आहेत आणि पृथ्वीकडून आपण शिकायचे सहनशक्ती आणि सर्वांबद्दल सद्भावना. दुसरं आहे आप म्हणजे पाणी. पाण्याकडून आपण शीतलता आणि माधुर्य हे गुण घ्यायचे. त्यानंतर तिसरं आहे अग्निदेवता. अग्निदेवता म्हणजे पवित्रता आणि विवेक यांचं प्रतीक आहे. आपल्या हृदयामध्ये जर विवेकरूपी अग्नी असेल तर आपल्या हातून पाप होणार नाही. म्हणून अग्नी आपल्याला पवित्रता आणि विवेक शिकवते. त्यानंतर वायू आपल्याला संतोष, जीवनामध्ये संतोष आणि निसंगता हे गुण शिकवतो. पाचवा गुरु दत्तात्रेयांचा म्हणजे आकाश. याचे काय गुण घ्यायचे? अनादी आणि अविनाशी असलेला जो ईश्वर आहे, भगवंत आहे, तो सर्वव्यापी आहे. जसा आकाश सर्वत्र आहे, आपण कुठेही गेलो तरी पृथ्वी माता आणि आकाश हे आहेच. जसा आकाश सर्वत्र आहे तसं आपल्याला आकाश सांगतं ईश्वर देखील सर्वत्र व्यापलेला आहे. त्यानंतर सहावा गुरु म्हणजे चंद्र आहे. चंद्र आपल्याला असे सांगतो आपली क्षमता, आपल्यामध्ये असलेली क्षमता हरवू नये, ती आपण सांभाळून ठेवली पाहिजे. संपन्न अवस्थेमध्ये ज्ञान आणि भान हरवू नका. आपण शिकायचं चंद्राकडून. जेव्हा आपली अवस्था संपन्न अवस्था आहे, श्रीमंतीची अवस्था आहे, त्यावेळेला आपण ज्ञान आणि भान हरवू नये आणि विपन्न अवस्थेमध्ये दुःखी होऊ नये. गरिबी आली तरी आपण दुःखी होऊ नये हे आपल्याला चंद्र सांगतो. कारण चंद्राची अवस्था आपल्याला माहीत आहे. पौर्णिमेपर्यंत तो एक एक कलेने वाढत जातो, ही त्याची संपन्न अवस्था पण समजूया. आणि त्यानंतर अमावास्येपर्यंत तो एक एक कलेने कमी होतो, ही त्याची विपन्न अवस्था आहे. आणि म्हणून आपल्याला तो शिकवतो संपन्न अवस्थेमध्ये ज्ञान आणि भान हरवू नका आणि विपन्न अवस्थेमध्ये दुःखी होऊ नका. त्यानंतर आपल्याला आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसणारा देव म्हणजे सूर्यदेव. चंद्र आणि सूर्य हे आपल्याला आपल्या दृष्टीने पाहता येतात. सूर्याकडून शिकायचं परोपकारत्व, परोपकार करायचं हे आपल्याला शिकायचं. सर्वांना सूर्य काय करतो? प्रकाश देतो. प्रकाशाच्या माध्यमातून उष्णता देतो आणि आपल्या सर्वांना जीवन देतो. त्यानंतर कबूतर याला देखील भगवान दत्तात्रेयांनी गुरु मानलेले आहे. कबूतर शिकवते आसक्ती नको, कोणत्याही गोष्टीबद्दल आपल्यामध्ये मोह नको, चिकटण्याचा भाव नको. त्यानंतर नववा गुरु आहे अजगर. अजगर सांगता आपल्याला प्रारब्ध कर्माप्रमाणेच आपल्याला प्रत्येक गोष्टी मिळत असतात. जसं आपलं प्रारब्ध आहे त्याप्रमाणे आपल्याला गोष्ट मिळत असते. म्हणून जे मिळेल त्यात संतुष्ट राहा. जे काय आपल्याला आपल्या प्रारब्धाप्रमाणे मिळतं आहे त्यामध्ये आपण समाधान राहायला शिकवायचं, असं आपल्याला अजगर शिकवतो. नंतर 10वा गुरु मानलेला आहे
समुद्राला. समुद्र जीवनामध्ये समतोलपणा कसा राखायचा ते सांगतो. कारण आपल्याला माहीत आहे कितीही पाऊस पडला तरी देखील समुद्र आपली मर्यादा सोडत नाही, तो ओतू जात नाही. आणि कितीही दुष्काळ पडला तरी तो उन्हाळ्यामध्ये आटत नाही. नंतर जे पंचविषय मानलेले आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, यांचे एक एक प्रतीक आहेत. आणि त्या प्रतीकांकडून आपण काही गोष्टी शिकायच्यात. त्यामध्ये शब्दाचं स्पर्श शब्दाचं प्रतीक असलेला जे हरिण आहे, ते हरिण आपल्याला शिकवतं गीत, संगीत, नृत्य यांचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घ्या, परंतु तो मर्यादित पाहिजे. याचा आपल्या जीवनामध्ये उपभोग घ्यायचा आहे, पण ते एका विशिष्ट मर्यादेमध्ये, असं आपल्याला हरिण शिकवतं, शब्दाचं प्रतीक. त्यानंतर स्पर्शाचं प्रतीक म्हणजे हत्ती आहे. हत्ती आपल्याला संदेश देतो, स्पर्श सुखाची लालसा नको. स्पर्श सुखाची लालसा नको. कारण त्या हत्तीचा या स्पर्श सुखाने, स्पर्श विषयाने घात केला. हत्तीसाठी हत्ती खड्ड्यात पडतो आणि प्राण गमावतो. म्हणून स्पर्श सुखाची लालसा नको असं आपल्याला हत्ती शिकवतो. त्यानंतर रूप विषयाचा प्रतीक म्हणजे पतंग. पतंग हा जो आहे त्याला सौंदर्याचे वेड आहे, परंतु ते वेडसुद्धा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पाहिजे. म्हणून पतंगानं काय शिकायचे, सौंदर्य वेडेपणा नको, त्यातून नाश होतो. हे जे विषय आहेत, हे विषय बाहेरून सुंदर आहेत, अतिशय सुंदर आहेत, परंतु एकमेव भगवान शंकरच, भगवान श्रीकृष्णच, जेही आपला आराध्य देव आहे, भगवंतच अंतर्बाह्य सुंदर आहे. नंतर रस विषयाचं प्रतीक जी आपली जीभ आहे, ती आपल्याला शिकवण देते की आपल्या बोलण्यावर आणि खाण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. जिभेची दोन कामं आपल्याला माहीत आहेत, खाणे आणि बोलणे. पण या दोन्ही गोष्टीवर मर्यादा ठेवली पाहिजे, तर आपल्या जीवनामध्ये पुढे आपल्याला सार्थकता प्राप्त होईल. आणि शेवटचा जो विषय आहे पंचविषयातला, तो म्हणजे गंध. गंध म्हणजे वास, आणि गंधाचं प्रतीक असलेला भ्रमर म्हणजे भुंगा. तो आपल्याला सांगतो सार ग्रहण करा. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य आहे, काही सत्य आहे, काही सार आहे. ते तुम्ही सार शोधून काढा आणि सार जे आहे ते ग्रहण करा. हा जो भुंगा आहे, भ्रमर, तो कमळामध्ये अडकून आपले प्राण गमावतो. वास्तविक त्याच्यामध्ये एवढी शक्ती दिली आहे भगवंताने की किती कठीण लाकूड असलं तरी तो पोखरतो. परंतु ज्यावेळेला तो भुंगा कमळामध्ये अडकतो त्यावेळेला तो ती शक्ती वापरू शकत नाही. त्याच्या लोभात तो अडकतो आणि प्राण गमावतो. म्हणून भुंगा आपल्याला शिकवतो मनुष्य अतिशक्तिशाली आहे, परंतु आसक्ती असली, मोह असला की त्याचा नाश होतो. नंतर भगवान दत्तात्रेयाने मानलेला 16वा गुरु म्हणजे मधमाशी. मधमाशी सांगते धनाचा संग्रह करण्याऐवजी दान करा. धन साठवून ठेवू नका, त्याचं दान करा, दान धर्म करा. नंतर 17वा गुरु वेश्या. वेश्या जी आहे तिला गुरु मानण्याचं कारण काय? कारण तिच्याकडून आपल्याला शिकायचं आहे कामी पुरुषासाठी जगण्यापेक्षा प्रभूसाठी जगलं पाहिजे, भगवंतासाठी जगलं पाहिजे.
विषयांचा त्याग केला पाहिजे, विकारांचा त्याग केला पाहिजे, असे आपल्याला शिकवणारी वेश्या आहे, म्हणून तिलाही गुरु मानलेला आहे. 18वा गुरु टिटवी नावाचा पक्षी आहे. तो पण शिकवतो आपल्याला संग्रह न करता त्याग करा. कोणत्याही गोष्टीचा संग्रह करणं अतिशय वाईट आहे. आणि आपण पाहिलं, जर विचार केला बारकाईने, तर एकच मनुष्य प्राणी असा आहे की तो संग्रह करतो, दुसऱ्याला देत नाही. बाकी प्राणी आहेत, पशुपक्षी आहेत, त्यांच्याकडे आपल्याला तो गुण दिसून येईल, देण्याचा. नंतर पुढचा गुरु आहे 19वा, लहान बालक. त्याचे 2 गुण शिकायचे आपल्याला. एक म्हणजे भोळेपणा, अत्यंत निर्मल असतं, कोणत्याही प्रकारची मलिनता नसते, मनामध्ये विकार नसतो, भोळं असतं आणि निर्दोष असतं. म्हणून या बालकाकडून आपल्याला 2 गुण शिकायचे, भोळेपणा आणि निर्दोषता. पुढचा गुरु आहे 20वा, एकांतवास. तो आपल्याला काय शिकवतो की जीवनामध्ये एकांतवासामध्ये राहून आपण प्रभूचे ध्यान केले पाहिजे. सामाजिक ठिकाणी राहिलो, समाजात राहिलो तर कलह होणार, भांडणं होणार, क्लेश होणार. आणि म्हणून आपल्याला प्रभूचं चिंतन त्या ठिकाणी होणं कठीण आहे. त्यामुळे एकांतावर जायला पाहिजे. एक बांगडी असेल तर आवाज करत नाही, एक बांगडी असेल तर आवाज करत नाही. 2 आल्या, 3 आल्या की आवाज होतो, आपलं ध्यान भंगतं. म्हणून एकांतवास हा भगवान दत्तात्रेयांचा 20वा गुरु आहे. 21वा लोहार. तो काय शिकवतो? तन्मयता शिकवतो, एकाग्रता शिकवतो. आपण जे काही कार्य घेतलेलं आहे, स्वीकारलेलं आहे, त्या कामामध्ये झोकून द्यायचं, दंग व्हायचं, हे लोहार शिकवतो. 22वा गुरु आहे सर्प. आपल्या माहीत आहे तो एकटाच राहतो, म्हणून त्याच्यावरून शिकायचं आपल्याला, एकट्याने भ्रमण केले पाहिजे, एकट्याने भ्रमण केले पाहिजे. 23वा गुरु आहे कोळी. जो आपल्याला भिंतीवर जाळं बनवताना दिसतो, त्यावेळेला तो काय करतो? तोंडातून लाळ काढतो. कोळी जाळं बनवताना तोंडातून लाळ काढतो आणि तिच्याशी खेळत बसतो, नंतर गिळूनही टाकतो. त्याप्रमाणे कोळी शिकवतो आपल्याला, ईश्वर जो आहे भगवंत आपल्या मायेने सृष्टी निर्माण करतो आणि शेवटी त्याचा संहारही करतो. आणि शेवटचा म्हणता येईल असा 24वा गुरु भगवान दत्तात्रेयांचा किडा. हा किडा जो आहे तो काय शिकवतो बघूया आपण. या किड्याला भ्रमरी पकडून कैद करतो आणि त्या भीतीने तो भ्रमरीचे चिंतन करतो. एखाद्या कैद्याला पकडून ठेवल्यानंतर सारखा काही त्या ठिकाणी जेलर येत नाही, तो काही काही वेळानंतर येतो. तसा भ्रमरी जो आहे तो बाहेर जातो आणि पुन्हा येतो. पण या किड्याला त्याची भीती वाटते, तो सतत त्याचं चिंतन करत असतो, आत्ता येईल मग येईल, आत्ता येईल मग येईल. आणि या चिंतनात तो राहतो आणि या चिंतनाने तो किडासुद्धा भ्रमरी म्हणतो. तो काय शिकवतो आपल्याला? जर तुम्ही सतत ईश्वराचा ध्यास घेतला, जर तुम्ही सतत ईश्वराचे चिंतन केले, तर एक दिवस तुम्ही देखील ईश्वर स्वरूप होणार. असे भगवान दत्तात्रेयांचे 24 गुरु आहेत. दत्तात्रेय आपण पाहिलं आत्ता, आपण त्यांना म्हणतो दत्तगुरू, आणि असं असताना देखील त्यांनी 24 गुरु मानले. याचा अर्थ
आपल्या जीवनामध्ये गुरूंना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. कारण गुरूंशिवाय अन्य कोणीही आपला उद्धार करू शकणार नाही. म्हणून आपण या प्रसंगी दत्तगुरूंना शरण जायला पाहिजे आणि त्यांची प्रार्थना केली पाहिजे की भगवान दत्तात्रेय आहेत, आपण या गुरूंकडून जे जे शिकला, त्यांच्यामध्ये जे जे गुण आहेत ते गुण माझ्यामध्ये आले आपल्या कृपेने, आपल्या आशीर्वादाने, तर माझे जीवन धन्य होऊन जाईल. शांतीब्रह्म संत श्रेष्ठ एकनाथ महाराज दत्तगुरूंचे उपासक. त्यांनी अनेक अभंग लिहिलेत. दत्त नामाचा महिमा त्यांनी आपल्या अभंगातून वर्णन केलेला आहे. त्यापैकी 2 अभंग जे आहेत दत्त नामाचा महिमा आपल्याला सांगतात, अति सुंदर आहेत ते. बघूया ते अभंग काय आहेत. वाचे बोला दत्त दत्त होय सकळ परमार्थ. वाचे बोला दत्त दत्त होय सकळ परमार्थ. दत्तरूपी लागता दृष्टी दत्तरूप अवघी सृष्टी. दत्तरूपी लागता दृष्टी दत्तरूप अवघी सृष्टी. दत्तकथा वसे कानी दत्तमूर्ती ध्यानी मनी. दत्तकथा वसे कानी दत्तमूर्ती ध्यानी मनी. दत्ता लागी आलिंगना कर समर्थ हे जाणा. दत्ता लागी आलिंगना कर समर्थ हे जाणा. एका जनार्दनी दत्त सदा वसे हृदयात. एका जनार्दनी दत्त सदा वसे हृदयात. आणखीन एक सुंदर अभंग आहे. दत्त नामाचा महिमा आपल्याला सांगतो आहे. दत्त दत्त म्हणता वाचे तेने सार्थक जन्माचे. दत्त दत्त म्हणता वाचे तेने सार्थक जन्माचे. मने चित्तावाची दत्त अंतर्बाह्य पूर्ण भरित. मने चिंतावा श्री दत्त अंतर्बाह्य पूर्ण भरित. दत्तरूप पाहे डोळा तेने भय कळी काळा. दत्तरूप पाहे डोळा तेने भव कळी काळा. करा हस्ते दत्त पूजा मुखी मंत्र गुरु राजा. करा हस्ते दत्त पूजा मुखी मंत्र गुरु राजा. एका जनार्दनी जपा मंत्र द्व्यक्षरी हा सोपा. एका जनार्दनी जपा मंत्र द्व्यक्षरी जोपा. एका जनार्दनी जपा मंत्र द्व्यक्षरी जोपा. हा दत्त शब्द जो आहे 2 अक्षराचा आहे आणि त्यामुळे एकनाथ महाराज सांगतात हा अत्यंत सोपा मंत्र आपल्या जीवनामध्ये तुम्ही अखंड जपा आणि आपल्या प्रत्येक अवयवाने दत्तपूजा कशी करायची ते पण शिकवलेलं आहे. दत्तजयंत्या निमित्ताने आपण या ठिकाणी थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपल्यामध्ये निश्चित ते गुण येतील. एक एक गुण जे भगवंताने दत्तात्रेयाने मानले आपल्या जीवनामध्ये 24 गुण कोण जे शिकले त्यातले एक एक गुण आपल्यामध्ये नक्की येतील. आपण त्यांना शरण जाऊ आणि त्यांची प्रार्थना करून त्यांचा आशीर्वाद घेऊ. हरिओम.